भयकथा कोण आहे मागे. पावसाळ्याची एक काळी रात्र होती. आकाशात वीज चमकत होती आणि वारा जोरात सुटला होता. राहुल नावाचा एक तरुण गावातून घरी परतत होता. त्याला घरी पोहोचायला अजून थोडा रस्ता चालायचा होता. रस्त्यावर कुठेच माणूस नव्हता. फक्त अंधार आणि शांतता. अचानक राहुलला वाटलं, कोणीतरी त्याच्या मागे चालत आहे. तो थांबला. आवाजही थांबला. तो पुन्हा चालू लागला. पुन्हा पावलांचा आवाज येऊ लागला. राहुल घाबरला. त्याने मागे वळून पाहिलं. पण तिथे कोणीच नव्हतं. कदाचित माझा गैरसमज असेल, असं म्हणत तो पुढे चालू लागला. थोड्या वेळाने पुन्हा त्याला वाटलं, कोणीतरी अगदी जवळून श्वास घेत आहे. राहुलचं हृदय जोरात धडधडू लागलं. त्याने धाडस करून मागे वळून पाहिलं. यावेळी त्याला रस्त्याच्या कडेला एक काळी सावली उभी दिसली. ती सावली हलत नव्हती. फक्त राहुलकडे पाहत होती. राहुल घाबरून वेगाने चालू लागला. पण जितका तो पुढे जात होता, तितकी ती सावली त्याच्या मागे येत होती. अचानक वीज चमकली. आणि त्या प्रकाशात राहुलने जे पाहिलं, ते पाहून त्याच्या अंगावर काटा आला. ती सावली माणसासारखी नव्हती. तिचे डोळे लाल होते. आणि चेहरा पूर्ण काळा. राहुल घाबरून पळायला लागला. पण पळताना त्याला पुन्हा एक आवाज ऐकू आला. थांब. मी खूप दिवसांपासून तुझी वाट पाहत आहे. राहुलने मागे वळून पाहिलं. पण आता सावली त्याच्या अगदी मागे उभी होती. आणि अचानक रस्त्यावर पुन्हा शांतता पसरली. दुसऱ्या दिवशी सकाळी गावक्यांना त्या रस्त्यावर राहुलची चप्पल सापडली. पण राहुल मात्र कधीच दिसला नाही. त्या दिवसापासून गावात लोक म्हणतात, रात्री त्या रस्त्यावरून जाताना जर तुम्हाला पावलांचा आवाज ऐकू आला, तर मागे वळून पाहू नका. कारण कदाचित कोणीतरी तुमच्या मागे असू शकतं.